अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी व या अभिभाषणामध्ये ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही ते मुद्दे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून लक्षात आणून देण्यासाठी अध्यक्ष महाराज मी उभा आहे। अध्यक्ष महाराज, साधारणतः महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 ला होताना या राज्याचा समतोल विकास हे सूत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी 12 ऑगस्ट 1960 ला आपली भूमिका व्यक्त करताना या सभागृहात मांडलं। पण गेले 5 वर्ष अध्यक्ष महाराज 2020 पासून वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव ज्याला केंद्राकडे जाऊन मंजुरी घ्यायला हवी होती, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही मंजुरी अप्राप्त असल्याने विभागनिहाय खर्च हा आमच्यापर्यंत माहिती सादर होत नाही। अध्यक्ष महाराज, राज्यपालाच्या अभिभाषणाच्या माध्यमातून सरकारला वैधानिक विकास मंडळ निर्माण करतील तेव्हा करतील, पण अर्थसंकल्पाच्या अगोदर जो 1920 पर्यंतचा परिपाठ होता तो पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी मी या निमित्ताने करतोय की मराठवाडा वैधानिक विकास मंडळ असेल, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ असेल, अविभाजित खर्च सोडून बाकी 3 विभागाचा लोकसंख्येच्या अनुपातामध्ये विकास होतो की नाही यामध्ये सरकारला भविष्यात प्रवास करताना पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता आहे। अन्यथा MMRDA रिजनवर 11 लाख कोटी खर्च होतील आणि आपल्या अध्यक्ष महाराज मराठवाड्याच्या संदर्भात केलेल्या घोषणांपैकी एकही दुर्दैवानी घोषणा पूर्ण होणार नाही। निजामाच्या तावडीतून तर सुटलो पण अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडलो असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये। या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ निहाय अपेक्षित आहे। यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला। पण अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि 2011च्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः 4,55,00,000 रोजगार 2011च्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला, त्यापैकी 2,60,00,000 शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे। आज दुर्दैवानी शेतीचं भौगोलिक क्षेत्र 1.34 हेक्टर पर्यंत मर्यादित आलंय। शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे। आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय। निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं, हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काहीही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे। माननीय विश्वगौरव देशगौरव गरीबों के मसीहा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिशन ऑलिम्पिक बद्दल एकदा नव्हे अनेकदा चर्चा केली, पण अध्यक्ष महाराज इथं आमचे मित्र आता मंत्री नाही संजय बनसोडेजी आहेत, खरं तर त्यांनी चांगली योजना केली होती आणि आत्ताच्या मंत्र्यांनी सुद्धा मागणी केली की क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे।
जो खेळेगा वही आगे बढ़ेगा. त्याचंच मन, त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होईल. पण दुर्दैवाने जी माहिती, ज्याला बजेट फुटलं असं मग म्हणता येणार नाही, जी माहिती मात्र माझ्यापर्यंत उपलब्ध आहे, अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात खरं आमच्या देशाने चिंता केली पाहिजे. 1919 पासून तर 2020 पर्यंत 120 वर्षात फक्त आपल्या देशाला 28 मेडल ऑलिम्पिक मध्ये प्राप्त झाले. अमेरिकेने तेवढ्या वर्षात 2520 मेडल प्राप्त केले. रशियाने 1222. अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्राच्या सर्वंकष सर्वांगीण विकासामध्ये क्रीडा क्षेत्राला दरवर्षी 1500 कोटी रुपये देऊन प्रत्येक तालुक्याचं क्रीडा संकुल हे उत्तमात्र उत्तम व्हावं. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष तिथं युवकांच्या युवतींच्या ओठातून सहजपणे व्हावा, यासाठी सुद्धा या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ही त्रुटी आपल्याला आढळते. सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी अतिशय संवेदनशीलतेने मांडलं. कुठे आहे आमचा महाराष्ट्र, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मामाला सोडलं नाही. महिलांकडे, स्त्रीकडे काय दृष्टिकोन असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये, मराठ्यांच्या राज्यामध्ये स्त्रीचं स्थान हे आमच्या घरच्या देवाऱ्यात आहे. पण दुर्दैवाने आज काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या म्हणण्याला खोटं ठरवू पाहत आहे. अशा प्रसंगात आपल्या राज्यामध्ये 45,000 होमगार्ड्स आहेत. यांनाही काम नाही आहे, तेही 180 दिवसाचं काम मागताय. मला असं व्यक्तिगत सूचना करायची आहे की या होमगार्डला काम देत बस स्टँड असेल किंवा अशा सार्वजनिक स्थानी जिथं पोलीस बंदोबस्त देता येत नाही, पोलिसांची व्यवस्था करता येत नाही, इथं होमगार्ड देण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. केंद्राचं बजेट आपण ऐकतो, केंद्राच्या बजेटमध्ये आपण प्रतिक्रिया देतो, पण तो फक्त काही क्षणाचा, काही तासाचा तो एक आमचा दरवर्षीचा एक कार्यक्रम असतो. जेव्हाही मी प्रशासनाला याची विचारणा करतो की याचं काही विश्लेषण केलं आहे का, याचा काही अभ्यास केला आहे का, आपल्या राज्याच्या वतीने त्या घोषणेमध्ये आपल्या राज्याचा कोणता जिल्हा दिसतो का, उद्या कापसाच्या संदर्भातल्या घोषणेत आम्ही आहोत का, आमच्याकडे कापूस तयार होतो. दुर्दैवाने तामिळनाडूमध्ये 5% कापूस होतो, 80% प्रोसेसिंग होतं. मग केंद्राच्या अर्थसंकल्पात आम्ही आहोत का? तर कमीत कमी बाकी काय व्हायचं ते होईल, पण 50 पर्यटन क्षेत्र हे जे केंद्राने घोषित केले आहे, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं ताडोबा, जगातल्या 193 देशापैकी सर्वात जास्त वाघ असणारा ताडोबा, याला मात्र केंद्र स्तरावर सरकारने आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी हा प्रस्ताव निश्चितपणे पाठवावा. जो अधिकारी आडवा येईल त्याला झाडाला बांधा, वाघ सोडा, पण हा प्रस्ताव पाठवला नाही तर याद राखा, हे मात्र मी निश्चितपणे सांगतोय. आम्ही आमदार म्हणून जेव्हा काम करतो, हे GR आहे अध्यक्ष महाराज, या GR नुसार अध्यक्ष महाराज खरं तर आम्हाला 8 दिवसामध्ये अंतरिम उत्तर आणि 30 दिवसामध्ये अंतिम उत्तर दिलं पाहिजे असा नियम या सभागृहाने एकदा नव्हे 14 GR काढून केले. पण दुर्दैवाने आम्ही जेव्हा पत्र देतो की या अधिकाऱ्यांनी आम्हाला अंतरिम उत्तरच पाठवलं नाही, त्या पत्रावर सुद्धा कारवाई होत नाही. आणि साधारणतः असं जर कोणी म्हणत असेल की अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, तर मी आता खर्च पाहत होतो. अरे जो आमच्या लाडक्या बहिणीवर खर्च होत नाही, तो आमच्या लाडक्या कर्मचारी बांधवावर आम्ही खर्च करतो. या वर्षीचा खर्च हा वेतनावर 1,59,034 कोटी आहे, निवृत्ती वेतनावर खर्च 74,011 कोटी आहे आणि व्याजावरचा खर्च 56,727 कोटी आहे. असा 2,89,772 कोटीचा खर्च करायचा आणि आमच्या पत्राला साधं अंतरिम उत्तरही नव्हे आणि अंतिमही उत्तर द्यायचं नाही. अशी लोकशाही अपेक्षित आहे आपल्याला. आम्ही जर एखादं पत्र पाठवतो तर आम्हाला अंतिम उत्तर हे अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, आपण याच आजच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की अध्यक्ष महाराज अंगणवाडी, खरं तर आम्ही इतर देशाची तुलना करतो अध्यक्ष महाराज, आम्ही आपला संकल्प केला आहे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा, पण $1 ट्रिलियन इकॉनॉमी जर गाडी स्टार्टच केली नाही, पुढेच नेली नाही, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी होईल? या राज्यामध्ये आमचा सौभाग्याचा विषय आहे.
की जगातल्या 193 देशात अध्यक्ष महाराज आमचा जन्म भारतात झाला, पण आमचा जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपसात बोलू नका. पाठीमागे सुधीर भाऊंना डिस्टर्ब का करताय? नाही, मी डिस्टर्ब होत नाही. कोई मागे बोलताय नाही, बोलू दे. काय डिस्टर्ब होत नाही. राणे जयंतराव उभे नको करू. नाही, बसा बसा. अध्यक्ष महाराज, खरं तर आपण इतर देशाची तुलना करतो. आपण सांगतो अध्यक्ष महाराज की आज अमेरिका पुढे आहे, चीन पुढे आहे, पण असं म्हणून आपलं राज्य किंवा देश पुढे होणार नाही ना अध्यक्ष महाराज. आज चीननी -9+2 योजना केली. गर्भापासून जो काही बुद्धीची क्षमता वाढवायची असते ती 5 वर्षापर्यंत 90% क्षमता, म्हणजे मोबाईलच्या भाषेत सांगायचं तर किती जीबी तयार होतो. आणि आम्ही अध्यक्ष महाराज, हे आजचंच उत्तर आहे अध्यक्ष महाराज, तुम्ही एकदा वाचा. हे किती आपल्या महाराष्ट्राची, मला बाकी राज्याची तुलना करायची नाही, पण महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा व्यापारी, महाराष्ट्राचा उद्योगपतीमध्ये क्षमता आहे. माझी विनंती आहे की हे वर्ष या बालकांना समर्पित वर्ष म्हणून जाहीर करा. आज अंगणवाडीचं आपण उत्तर दिलं. आपल्या 1,10,591 अंगणवाडीपैकी अध्यक्ष महाराज शौचालय नसणाऱ्या 27,890 अंगणवाड्या आहेत. म्हणजे लहान मुलांना स्वच्छतागृह पाहिजे. महाराष्ट्राची ही अवस्था आहे. हे वाचल्यावर काटे येतात अध्यक्ष महाराज की 27,890 अंगणवाड्यांना. मग याचा टाइम टेबल या निमित्ताने आपल्याला करता येईल का? हे वर्ष बालकांसाठी आपण समर्पित भावनेने करू शकू का अध्यक्ष महाराज? 1,10,591 अंगणवाडीपैकी 63,927 अंगणवाड्याला वीज नाही. कडक ऊन किती असतं. आम्ही तर एअर कंडिशन मध्ये बसलोय या 7,070 फुटाच्या या सभागृहामध्ये, आणि आम्ही फुकट बसत नाही. 2,000 रुपये भत्ताही मिळतो. यांना तर तुम्ही वीजही देत नाही, साधा पंखाही देत नाही. म्हणून हे वर्ष हे या बालकांसाठी आपण समर्पित भावनेने आपण देणार आहोत का? इमारती नसणारे 38,256. पण ठीक आहे, एकदम जास्त पैसे नसतील तर कमीत कमी चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, नंदुरबार हे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही दत्तक घ्या. आणि दत्तकही असे घ्या की आपल्या मुलावर जसं प्रेम करणारा दत्तक पोरावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे. अन्यथा ह्या जिल्ह्यामध्ये अजून बिकट अवस्था अध्यक्ष महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी शेवटची विनंती अध्यक्ष महाराज की $1 ट्रिलियन इकॉनॉमी राज्याला करायची आहे. मला असं वाटतं की एक आमदारांची समिती करायला काय हरकत आहे? कारण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा पहिला या संदर्भातला अभ्यासाची कागद वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेवटी या ठिकाणी सर्व राज्यकर्ते सदस्य आहेत. आपापल्या मतदारसंघाची परिपूर्ण माहिती असणारे सदस्य आहे, मतदारांशी बांधील सदस्य आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या माध्यमातून अभिभाषणाला सुधारणा करताना माझी आग्रहाची सूचना आहे की या संदर्भात $1 ट्रिलियन इकॉनॉमी काय अधिकाऱ्यांनीच करायची आहे का? काय राज्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी नाहीये? आणि म्हणून एक समिती ही या विधिमंडळाच्या सर्वपक्षीय सदस्यांची झाली पाहिजे आणि राज्यामध्ये सर्वंकष सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीमध्ये प्रत्येक समूह, गट, वर्ग हा त्याचं योगदान देऊ शकला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्राचं स्वप्न आपल्याला बघावं लागेल. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं जे सरकार जनतेने निवडून दिलं आहे, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या अभिभाषणामध्ये असणाऱ्या ज्या उणिवा आहेत, त्रुट्या आहेत, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची प्रगती हे वेगाने व्हावी या दृष्टीने या सूचनांचा थोडा तरी सन्मान सरकारच्या वतीने केला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. अभिभाषणाला मी पाठिंबा देतो आणि यापेक्षा उत्तम अभिभाषण व्हावं, इतकी उत्तम कार्य राज्याच्या हातून व्हावी की 10-20 पानाचं अभिभाषण न होता 100 पानाचं अभिभाषण व्हावं. धन्यवाद.